आजचा जो हा कार्यक्रम आहे हा नैमित्तिक कार्यक्रम आहे, वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे. आम्हाला बरेचसे लोक विचारत असतात, महाराज वर्ष श्राद्ध करावंच का, गंगापूजन करावंच का, 10वा 13वा या गोष्टी केल्याच पाहिजे का, माणूस मेला संपला ना, परत परत या गोष्टी कशा करता. बरीचशी विचारवंत लोक काय म्हणतात, हा उगीच खर्चाचा कार्यक्रम आहे, हा खर्च करायलाच नाही पाहिजे, हे सगळं चुकीचं आहे, हे सगळं थोतांड आहे, नाही केलं पाहिजे. आपण जर हिंदू धर्मी आहोत, हिंदू धर्माला जर मानणारे आहोत, तर हे कार्यक्रम केलेच पाहिजे. वर्ष श्राद्ध का केलं पाहिजे, 10वा का केला पाहिजे, 13वा का केला पाहिजे, का केला पाहिजे 10वा. आमच्या वडिलांनी त्यांच्या वडिलाचा केला म्हणून, त्यांनी का केला, त्यांनी त्यांच्या वडिलाचा केला म्हणून. का करायचा 13वा, मागे सगळ्यांनी करत आले म्हणून, का दुसरं काही होय, काही कारण आहे का त्याला, काही नाही का मग कारण. हा अरे हिंदू धर्मातल्या प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारण आहे महाराज. का करावा 13वा, का करावा 10वा. 10वा हा विधी आहे, 10वा हा विधी आहे, तर 13वा हे शास्त्र आहे. विधी कदाचित मागे पुढे करता येतो, विधी बदलता येतो, पण शास्त्र कधीही बदलत नाही महाराज. शास्त्रामध्ये कसं आहे, गणितासारखं आहे, 2 आणि 2 किती होतात माजलगाव मध्ये. इकडं सुमंत महाराज तुमच्या तिकडं 2 आणि 2 4च ना. पुण्याला गेल्यानंतर एखाद्या सुशिक्षित माणसाला विचारलं, का हो तुमच्याकडे 2 आणि 2 किती होतात. जसे 2 आणि 2 4च होतात, ते कसं बदलत नाही तसं शास्त्र हे बदलता येत नाही. म्हणून बघा तुम्ही, 10वा बदलला जातो, मागे पुढे केला जातो ना. भावकीतला माणूस असणारा मेला आणि त्याच भावकीतला नंतर जर माणूस मेला तर 10वा मागे पुढे करतात ना. 13वा जमतो का आधी करायला, त्या पहिल्याच्या याच्यावर नाही जमत. 10वा जमतो, म्हणजे विधी बदलल्या जाते पण शास्त्र बदलल्या जात नाही. बरं का करायचा नेमका 13वा, काय कारण काय 13वा. आधीच्याने केला म्हणून नाही महाराज, शास्त्र आहे. लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊन कीर्तन ऐकलं तुम्हाला कळेल. ज्याच्या करता कीर्तन आहे तिथपर्यंत मला येऊन पोहोचायचंय. अभंगाचा थोडाफार असणारा भाग राहायला सांगायचं तर राहू द्या, हे सांगणं महत्वाचं. लक्ष देऊन कीर्तन ऐका, थोडासा जर मागे पुढे झाला तर तुमच्या लिंक लक्षामध्ये येणार नाही. ऐका 13वा का करायचा, तर हिंदू धर्मामध्ये 16 संस्काराला महत्व आहे. 16 संस्कार मानले जातात हिंदू धर्मामध्ये. गर्भस्थापना झाल्यापासून ते अंत्येष्टीपर्यंत 16 संस्कार आहेत. कोणते कोणते, आम्हाला विचारतो का म्हणा तुला पैसे न्यायचे तर. 16 संस्कार आहेत. हे 16ही संस्कार व्यक्तीवरती झाले पाहिजे, पण हे 16 संस्कार आपल्यावरती होत नाही. ऐका 13वा का करायचा त्याचं शास्त्र मी तुम्हाला सांगतो. एवढं समजलं तरी आजचं कीर्तन फलीभूत झालं. 16 संस्कार आहेत. कोणते 16 संस्कार आहेत, लक्ष देऊन ऐका. तुम्ही मोजा, मी सांगत राहतो, फक्त गडबड होऊ देऊ नका. ऐका, आपल्या वडिलाद्वारा आपल्या आईच्या उदरामध्ये गर्भाची स्थापना झाली जाते आणि ती स्थापना झाल्यानंतर तिथे एक संस्कार असतो, त्याला गर्भधान संस्कार म्हणतात. किती झाले, 1. हा झाला गर्भधान संस्कार. गर्भ जेव्हा 2 महिन्याचा होतो ना, तेव्हा तो धष्टपुष्ट असणारा निघावा, धष्टपुष्ट व्हावा, एखादा योद्धा निघावा म्हणून 1-2 महिन्यानंतर एक संस्कार केला जातो. त्याचं नाव आहे पुंसवन नावाचा संस्कार. किती झाले, 2. 4थ्या महिन्यामध्ये आपल्याला अवयव असणारे फुटल्या जातात ना, तो पांगुळ झाला नाही पाहिजे, अपंगत्व त्याला आलं नाही पाहिजे, तो सावयव जन्माला आला पाहिजे. म्हणून एक त्याच्यावरती संस्कार केला जातो की तो अपंगत्व ते जन्मा आलं नाही पाहिजे, त्याला सगळे अवयव व्यवस्थित फुटले पाहिजे. म्हणून एक संस्कार केला जातो, त्याला अनवलोभन नावाचा संस्कार म्हणतात. हे झाले 3. नंतर पुढे गेल्यानंतर 7व्या महिन्यामध्ये एक संस्कार केला जातो. कोणता संस्कार, त्या गर्भवती स्त्रीला कुठे नेल्या जातं, तर आपल्या गावाची सीमा ओलांडायला लावतात. दुसरं आणखी काय केल्या जातं, तिला गंगा ओलांडून आणतात. बरोबर ना, माता माऊली झोपल्या काय, नाही ना, जाग्यात ना. हा बरोबर आहे, मी सांगतो ते चुकीचं नाही सांगत. हा, गंगा ओलांडण्याचा कार्यक्रम असतो, त्याला आपण नंतर घरी साजरा करतो, त्याला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम म्हणतो आपण, बरोबर आहे की नाही. पण गंगा ओलांडण्याचा कार्यक्रम असतो, गंगेवरनं तिला पलीकडनं नेऊन अलीकडे आणले जातं, याला गंगा ओलांडण्याचा कार्यक्रम म्हणतात. त्याला काय म्हणतात माहितीये,
त्या संस्काराला हा संस्कारच आहे. याला काही ठिकाणी सीमोल्लंघन म्हणल्या जातं, तर काही ठिकाणी सीमंतोन्नयन म्हटलं जातं. किती झाले? 4 झाले. हे जन्माच्या अगोदर 4 संस्कार केले जातात. आणखी काही काही ठिकाणी वेगवेगळ्या व्याख्यात्यांनी वेगवेगळं मत मांडले. जन्माच्या आधी काही जणांनी 5 संस्कार मांडले, पण मी सांगतोय ते 4च संस्कार आहे जन्माच्या आधी. त्याच्यानंतर पुढे जेव्हा आपला जन्म होतो, जन्म झाल्यानंतर आपल्या आईच्या उदरामध्ये आपली नाळ अडकलेली असते, बरोबर? हा, मग ती नाळ तोडायची असते. कोण तोडतं? डॉक्टर. पण पहिली नाळ कुठे तोडल्या जायची, कुणी तोडायची माहिती आहे? तो तोडण्याचा हक्क पट्ट कोणाला होता? तो त्याच्या वडिलाला होता महाराज. ज्या गंगेवरती, ज्या नदीवरती त्या स्त्रीला नेलेलं असतं 7व्या महिन्यामध्ये, त्याच नदीवरती जे कपडे आहेत वडिलाच्या अंगावरती, त्या कपड्यानिशी त्यांनी तिथे आंघोळ करायची. येत असताना 2 खापराचे तुकडे आणायचे आणि त्या खापराच्या तुकड्याने ती नाळ तोडल्या जायची. त्याला कोणता संस्कार म्हणतात? त्याला जातकर्म संस्कार म्हणतात. किती झाले? 5. पुढे हा जातकर्म संस्कार झाल्यानंतर 12व्या दिवशी एक संस्कार झाला जातो, त्याला नामकरण विधी असं म्हणतात, बारसं म्हणतात. बारसं, बरोबर ना? तुम्हाला माहिती नाही? बारसं केलं जातं. मग बारसं केल्यानंतर त्या दिवशी त्याच्या कानामध्ये काय केलं जातं? त्याचं नाव ठेवलं जातं, बरोबर आहे? याला नामकरण विधी म्हणतात, याला नामकरण संस्कार म्हणतात. हा नामकरण संस्कार 12व्या दिवशी झाला जातो. त्याच्यानंतर काही दिवस निघून गेल्यानंतर 1.25 महिन्याला, 1.25 महिन्यापर्यंत बाळातीन स्त्री, पूर्वी, आताचं काही सांगत नाही मी, पूर्वीचं सांगतोय, बाळातीन महिला असणारी त्या रूमच्या बाहेर निघत नसायची, बरोबर ना? बरोबर आहे ना? आणि त्या मुलालाही बाहेर आणल्या जायचं नाही. मग 1.25 महिन्या झाल्यानंतर जेव्हा त्याला बाहेर आणल्या जातं, तेव्हा त्याला डॉक्टरही सांगतात की कुठे टाकत जा? जरा उन्हाला टाकत जा त्याला. कोणत्या उन्हाला? कडक कोवळ्या उन्हाला टाकत जा. मग पहिल्यांदा जेव्हा त्याला कोवळ्या उन्हाला टाकल्या जातं ना, तेव्हा एक त्याच्यावरती संस्कार केला जातो. त्याला ती आई सांगत असते, हे बघ, इथून पुढे जे तुझ्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी तू करणार आहेस, ह्या सगळ्या कुणाच्या जरी दृष्टीआड जरी केल्यास तरी सूर्य हे जग असणारा बाप सगळं हे पाहणार आहे तुझं. म्हणून सूर्याच्या साक्षीने तुला ह्या सगळ्या गोष्टीचा करायच्यात. चांगलंच वागायचं शिक, या सूर्याच्या साक्षीने तुला वागायचंय. म्हणून पहिल्यांदा सूर्याच्या असणाऱ्या उन्हाला ते टाकलं जातं, तेव्हा त्याला सूर्याचं दर्शन दिलं जातं. त्या संस्काराला नाव आहे सूर्यावलोकन संस्कार. किती झाले? 7 झाले का? मागं पुढे होऊ देऊ नका. 7 झाले का 8 झाले? एकदाच सांगा. मी जाऊ का? शांत बसायचं, बडबड करायची नाही. सूर्यावलोकन संस्कार झाला. सूर्यावलोकन संस्कार झाल्यानंतर पहिल्यांदा त्या बाळाला देवाच्या दर्शनाला नेल्या जातं. देवाचं दर्शन त्याला करून आणतात. त्याला निष्क्रमण संस्कार म्हणतात. निष्क्रमण संस्कार झाल्यानंतर मग जेव्हा बाळ 6 महिन्याचं होत असतं ना, तेव्हा पहिल्यांदा त्याला भात खाऊ घालतात. नुसता भात का? आता डाळण भात आलं. पूर्वी मध असणारा खाऊ घालायचा त्याला. पण मधाचं काय करायचं? मधाने त्याच्या जिभेवरती ओम लिहिल्या जायचं महाराज. काय करायचे? ओम लिहिल्या जायचं. आणि ज्या लेकराच्या जिभेवरती ओम लिहिल्या जात असेल, आयुष्यभर त्याच्या तोंडात शिव्या निघत असतील का? आपल्या का निघतात? आपल्या वेळेस हे घडलं नाही म्हणून. ओम लिहिल्या जातं. त्याला डाळ भात असणारा खाऊ घातला जातो. आताच्या भाषेत डाळ भात खाऊ घातला जातो. पूर्वी मध असणारा खाऊ घातला जायचा, मध भात खाऊ घातला जायचा. त्याला अन्नप्राशन संस्कार म्हणतात. विठ्ठल विठ्ठल हा अन्नप्राशन संस्कार झाला की त्यानंतर जेव्हा वर्ष झाले जातं, वर्ष झाल्यानंतर एक संस्कार केला जातो. त्याला कोणता संस्कार म्हणतात? वर्धापन दिन संस्कार. 5 सुवासिनी स्त्रीने पूर्वेकडे बघून त्याला ओवाळलं पाहिजे. त्याला आपल्या भाषेत काय म्हणतो आपण आता? हॅपी बर्थडे. वाढदिवस. वाढदिवस साजरा करणं म्हणजेच वर्धापन दिन. हा वर्धापन दिनाचा असणारा संस्कार हा महत्वाचा आहे. पण हिंदू धर्मीयाने
लक्षात घ्या, कीर्तनात आलात ना, आपल्या लेकराचा वाढदिवस साजरा करत असताना कधी दिवे विझवायचे नाही. दिवे विझवणं ही पारकीयाची संस्कृती, तर दिवे लावून अगदी त्याचा वाढदिवस साजरा करणं ही भारतीयाची संस्कृती आहे. म्हणून भारतीय जर आपण आहोत तर भारतीयाची संस्कृती पाळत जा. कधीही दिवे विझवायचे नाही, तर 5 सुवासिनी स्त्रीने त्याला ओवाळायचं असतं. म्हणून त्या दिवशी वर्धापन दिन नावाचा संस्कार केला जातो. त्याच्यानंतर पुढे 1 वर्ष ते 3 वर्षापर्यंत चांगला मुहूर्त बघून त्याचं जावळ काढलं जातं. तुमच्याकडे कुठे काढतात? ठिकाण असते. आमच्याकडे आहे तिकडे कुठंतरी कोटर बनला का कुठंतरी जातात. तुमच्याकडं सटवाईला? अरे नाही बेटा, तुला नाही माहिती. जातात ना. पण मग काही जण ते जावळ काढत असताना त्या देवीला म्हणतात बाबा नैवेद्य दुसरं जमत नाही. ज्याने ज्याने केलं त्याच्या बरोबर लक्षात आलं काय काय मिळेल म्हणून. असं काही नाहीये. कुठल्याही देवाला तुम्ही मांसाहाराचाच नैवेद्य दाखवा असं काही नाही. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा, ते ग्रहण केल्याशिवाय राहत नाही. उलट पुरणपोळीचा नैवेद्यच देवाला मान्य, पण आपल्या चोचल्याकरता आपण ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या. आपण ज्याचं जावळ काढल्या जातं ना त्याला चुडाकर्म नावाचा संस्कार म्हणतात. झोपले नाही ना तुम्ही? आपल्याला 13 वरती यायचंय बरं, लक्ष देऊ नाही का? चुडाकर्म नावाचा संस्कार केला जातो. त्याच्यानंतर पुढे जेव्हा तो 5 किंवा 6 वर्षाचा होतो तेव्हा त्याच्या हातामध्ये लेखणी दिली जायची, पाटी दिल्या जायची, आणि पाटी देऊन पहिल्यांदा त्याच्याकडनं काय गिरवलं जायचं? ओमच गिरवलं जायचं. आता ओम गिरवल्या जात नाही. आता पाटी पेन्सिल, त्या आपलं पाटी आणि लेखन त्याच्या हातामध्ये नाही. आता काय? पेन्सिल आणि वही त्याच्या हातामध्ये. पण तेव्हा जेव्हा ओम लिहिल्या जायचं त्याला अक्षरारंभ संस्कार असं म्हणायचे. किती झाले? मोजायचं पण काम नाही जमलं तुम्हाला? हाय का? काही तो म्हणाले 9 झाले. शाबास, रिवर्स. ऐका, 12 झाले म्हणतात. मग त्या टेवाला अक्षरारंभ संस्कार झाला की त्यानंतर एक संस्कार घेतो, त्याला उपनयन संस्कार असं म्हणतात. तो वयाच्या 7व्या 8व्या वर्षी केला जातो. उपनयन नावाचा संस्कार शूद्रामध्ये तो केला जात नाही, पण क्षत्रिय वैश्यामध्ये असणारा तो केला जातो. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या लोकांमध्ये तो केला जातो. उपनयन संस्कार. ते उपनयन संस्कार झाल्यानंतर पुढे जेव्हा तो गुरुकुलामध्ये जायचा आणि गुरुकुलामधून परत येत असताना त्या गुरुजीच्या हस्ते एक संस्कार झाला जायचा. गुरुजी त्याला सांगायचे, हे बघ, माझ्याकडनं तू विद्या ग्रहण केलीस ना, आता ही विद्या ग्रहण केली तर ही चांगल्या कामाकरताच उपयोगी आण. तू जर याचं वाईट काही करशील तर तुला ही विद्या लाभणार नाही. म्हणून चांगल्या कामाकरता तू ही विद्या उपयोगी आणावी. म्हणून गुरुच्या हस्ते त्यावेळेला संस्कार केला जायचा. त्याला समावर्तन नावाचा संस्कार म्हणतात. किती झाले? 14. आता पुढे देवा ब्राह्मणाच्या साक्षीने जेव्हा तो वयामध्ये येतो तेव्हा एक संस्कार केला जातो, त्याला विवाह नावाचा संस्कार म्हणतात. किती झाले? 15. आणि शेवटी जेव्हा माणूस मृत्युमुखी पडतो तेव्हा त्याला अग्नी डाग दिला जातो. याला अंत्येष्टी संस्कार म्हणतात किंवा अग्नी संस्कार असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल किती झाले? तुम्ही म्हणसाल 16 संस्काराचा आणि 13व्याचा काय संबंध? तेच मला तुम्हाला सांगायचं आहे. ऐका, इथं बसलेल्या प्रत्येक जणाने असणारं मला हात वरून करून सांगा की आमच्यावरती हे 16 संस्कार झालेत. झालेत का कुणावरती? अहो तुमच्यावर काय, माझ्यावरच नाही झाले, कोणावरतीच नाही झाले. पण 16 पैकी 3 संस्कार मात्र प्रत्येकावरती होतात. कोणते 3 संस्कार? नाव प्रत्येकाला आहे, नाव प्रत्येकाचं ठेवलं जातं म्हणून नामकरण नावाचा संस्कार प्रत्येकाच्या जीवनात होतो. दुसरा संस्कार देवा ब्राह्मणाच्या साक्षीने विवाह नावाचा संस्कार केला जातो, तोही संस्कार झाला जातो. आणि तिसरा संस्कार आपल्याला कळत नाही पण केला जातो, तो आपण मृत्युमुखी पडल्यानंतर अंत्यसंस्कार नावाचा संस्कार केला जातो. किती संस्कार घडले जातात? 3 संस्कार प्रत्येकावरती घडलेले जातात आणि राहिलेले 13 संस्कार घडत नाहीत. म्हणून 13वा विठ्ठल 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 13वा करण्याचं महत्वाचं कारण आहे. दुसरी गोष्ट आणखी तुम्हाला सांगतो मी. जेव्हा माणूस मृत्युमुखी पडल्यानंतर एक खडा असतो बघा, खडा, त्याला काय म्हणतात आपल्याकडे? तिथे तो कोऱ्या कपड्यात बांधून ठेवतात.
जीवखडा म्हणतात, नाहीत का तुमच्याकडे जीवखडा? हा, ठेवतात. जीवखडा असणारा ठेवला जातो. तो जीवखडा कपड्यामध्ये बांधून ठेवतात. पण कुठं बांधून ठेवतात? हा, येड्या बाबळीला. का बरं? घरी आणला तर म्हातारा घरी येईल परत. कुठे ठेवला जातो? तिथं. पण गरुड पुराणानुसार तिथे ठेवायचा नाहीये तो खडा. तो खडा काय करायचा आहे माहितीये? तो कोऱ्या कपड्यात बांधलेला खडा घरी आणायचा आहे. आणि घरी आपण जिथे दीप प्रज्वलन केले असतं, दिवा लावलेला असतो त्या माणसाकरता. किती दिवस आपण दिवा लावून ठेवतो? 14 दिवस, बरोबर आहे की नाही? मग तो दिवा लावलेला असतो ना, त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये तो जीवखडा ठेवायचा असतो. आणि 13 दिवस तिथं जीवखडा ठेवल्यानंतर हे 13 संस्कार त्या दिव्याच्या साक्षीने त्याच्यावरती होत असतात. म्हणून करायचा 13वा विठ्ठल विठ्ठल हे महत्वाचं आहे महाराज. महाराज 13वा झाला. पण हे आता वर्ष श्राद्ध जे कार्यक्रम आहे ते वर्ष श्राद्ध का करायचं त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो, ऐका. आता मी कितवा सांगितला? 13वा सांगितला. 13वा झाल्यानंतर मग हा जीव पुढच्या असणाऱ्या प्रवासाकरता निघत असतो. पुढच्या प्रवासाला निघाल्यानंतर तो जीव एका नदीच्या काठावरती जाऊन पोहोचतो. त्या नदीचं नाव आहे वैतरणी नावाची नदी. कुठे जाऊन पोहोचतो? वैतरणी नावाच्या नदीवरती. पण निघाल्यापासून त्या वैतरणी नदीपर्यंत जायला किती दिवस लागतात? याला जवळजवळ 48 दिवस लागतात. पहिले किती? 13 आणि हे 48 किती झाले? 61 दिवस झाले. वैतरणी नदीच्या काठावरती गेला की त्याला पलीकडे जायचं असतं. पण पलीकडे त्याला जाता येत नाही. का? नदी पाण्याची असते म्हणून का? नाही महाराज, त्या नदीमध्ये पाणी नाही. ही माया नावाची नदी आहे. याच्यामध्ये रक्त, रेत, दुर्गंध, पू असणारा सगळा भरलेला आहे. पलीकडे त्याला जाता येत नाही. मग पलीकडे जाण्याकरता एक जण तिथं त्याला सहकार्य करत असतं. कोण सहकार्य करतं त्याला? तिथं एक कामधेनू नावाची गाय असते आणि ती त्या जीवाला पलीकडे जाण्याकरता सहकार्य करत असते. पण ती कुणाला सहकार्य करते? ज्याने जीवनामध्ये एकदा तरी गायदान दिली त्यालाच ती सहकार्य करते, दुसऱ्याला करत येते तुमच्या ध्यानात. म्हणून हिंदू धर्मामध्ये गाय दान द्यायला खूप महत्व आहे, गोदानाला खूप महत्व आहे. कारण हे महाराज त्याचं, आपण जुन्या लोकांना भोळं समजत होतो. भोळे नव्हते महाराज, ते खूप हुशार होते. कारण हे होतं गायदान देण्याचं. का? इथे गायदान दिल्यानंतर पुढे त्याला उपयोगाला येणार आहे म्हणून. मग पुढे जेव्हा ते कामधेनू नावाची गाय त्याला सहकार्य करते आणि सहकार्य केल्यानंतर ज्याने गायदान दिले त्याला सहकार्य करते आणि सहकार्य केल्यानंतर तो त्या गायीच्या साह्याने तो जीव पलीकडच्या कडीला निघतो. पण ती वैतरणी नदी पार करायला किती दिवस लागतात माहिती आहे? 1 दिवस 2 दिवस नाही महाराज, 39 दिवस लागतात. पहिले 61 नंतर 39 किती झाले? 100 झाले. 100 पलीकडच्या कडीला गेला की जीव असणारा तिथे यम दरबारामध्ये पोहोचतो आणि यम दरबारामध्ये एक वकील आहे. वकील तो याची जीवनाची सगळी फाईल, काय काय केले यांनी, काय काय दिवे लावलेत, कुणाचे घर मोडलेत, कुणाचं चांगलं केलंय का वाईट केलंय, हे सगळं त्या फाईलमध्ये लिहिलेलं असतं. भावाभावाचे भांडणं लावलेत, कुणाच्या संसारामध्ये असणारं विष कालवलंय, हे सगळं त्याच्याकडे लिहिलेलं असतं. तो वकील आहे. त्या वकिलाचं नाव काय आहे? हा काय नाव आहे? चित्रगुप्त. चित्रगुप्त असणारा वकील असतो. त्याच्याकडे ती फाईल असते तुमची आणि ती फाईल तो चित्रगुप्त नावाचा वकील यम दरबारामध्ये तुमची फाईल ठेवल्या जाते कोर्टामध्ये. तिथे आता फाईल ठेवल्याबरोबर लगेच निकाल लागतो का? असं कोणतं कोर्ट आहे की तिथे तुम्ही अपील केल्याबरोबर लगेच निकाल दिला जातो? निदान भारतातलं तरी हा महाराज, लहानपणी केलेली चूक त्याची शिक्षा कधी कधी म्हातारपणी भोगावी लागते. असं कोर्ट आहे. मग त्या कोर्टामध्ये लगेच निकाल लागला जात नाही. तर त्या कोर्टामध्ये निकाल पेंडिंग म्हणजे तारखी किती दिवस चालतात? जवळजवळ 265 दिवस चालतात. पहिले किती? पहिले 100 आणि हे 265 किती झाले? 365 दिवस. आणि 365व्या दिवशी त्याला निकाल दिला जातो. नेमकी राष्ट्रवादी कोणाची? हे का? नाही महाराज,
नेमकं याला काय गती द्यायची आहे हे कोणी ठरवलं, त्या दिवशी ठरवलं जातं. म्हणजे कोणत्या दिवशी? आजच्या दिवशी, वर्ष श्राद्धा दिवशी ठरवल्या जातं. आणि ते निकाल देत असताना एका गोष्टीचा जाणून बुजून विचार केला जातो, यांनी आयुष्यभर केलेलं पाप पुण्य आणि घरच्यांनी तो गेल्यापासून वर्षभर केलेलं पाप पुण्य याचं एकत्रीकरण केलं जातं आणि मग निकाल दिला जातो. विठ्ठल विठ्ठल म्हणून आपल्या वडिलाच्या निमित्ताने आपण कर्म करत असताना नेहमी चांगलं केलं पाहिजे, कारण आपल्यावरती त्यांना गती अधोगती अवलंबून असते. बरेच जण म्हणत असतात, महाराज बरं ते झालं वर्ष श्राद्धाचं, पण ते महिन्याला पितूर काय भानगड आहे, ते काय आम्हाला मिळच नाही हो, का मग घालायचा महिन्याला पितूर? होय, एवढं कळलं तरी बाद झालं. मला हे सांगायचं, कुणी सांगत नाही म्हणून जाणून बुजून सांगायला लागलो तुम्हाला. तुम्ही कुणाकडनं ऐकलेलं नाहीये, मला माहिती आहे 100%, म्हणून तर सांगतोय तुम्हाला. मासिक पितूर घातला जातो. का घालायचा मासिक पितूर? काय काळा नाही, कशा करता? त्याचं कारण आहे, महिन्यातनं एकदा त्या जीवाला प्रवास करत असताना भूक लागत असते आणि ती भूक भागवण्याकरता इथे पितराला जीव घातल्यानंतर त्याला तिथे ते श्वास रूपाने भेटत असतं आणि तो जीव तृप्त होत असतो. आपण जर इकडे पितृजीव घातला नाही तर त्याला ते भेटत नाही. महाराज, पित्र जर कोणाचे घालताच नाही आले तर कुणी नाही घातले तर जमतात. ज्यांनी आयुष्यभर अन्नदान केलंय त्यांनी त्याचा पितूर घातला काय आणि नाही घातला काय, त्याला मोक्ष मिळाल्याशिवाय राहत नाही. ऐकताय ना? बघा तुम्ही, कर्णाचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. कर्ण ऐकताय ना? कर्ण म्हणल्यानंतर त्याच्या मागे काय नाव येतं? दानशूर कर्ण. म्हणजे दान देणाऱ्यामध्ये टॉप लेवलला जर नाव असेल तर कर्णाचं नाव येतं महाराज. हा कर्ण जेव्हा मृत्युमुखी पडला, जेव्हा यम दरबारामध्ये गेला, त्याला भूक लागली. भूक लागल्यानंतर तो चित्रगुप्ताला म्हणू लागला, ए चित्रगुप्ता, मला भूक लागली, काहीतरी खायला. तो म्हणू लागला, अरे बाबा, तुला काहीच खायला देता येणार नाही. का? कारण तू दानच दिलेलं नाहीस. कर्ण म्हणला, तुझ्या कॉईल बीर सरकल्या नाही ना, गोळ्या संपल्या नाही ना? अरे खाली जाऊन विचार मृत्यू लोकामध्ये. नाव दानसुराचं निघलं की पहिलं नाव माझं निघतं, कर्णाचं, आणि तू म्हणतो मी दान केलं नाही. अरे कर्णा, तू खूप दान केलंस, पण तुझ्या हाताने कधीच अन्नदान घडलं नाही. कुणाचं सांगतोय मी? कर्णाचं सांगतोय, आपलं नाही. तुझ्या हातून कधीच अन्नदान घडलं नाही. तू अनेक भूमिदान दिलंस, तू सुवर्णदान दिलंस, पण अन्नदान दिलेलं नाहीस. पण तुला पर्याय सांगतो, तुला भूक लागली, तुझी भूक भागवायची आहे ना, एक काम कर. तू एक चांगलं काम करत होतास. तुझ्याकडे एखादा असणारा भुकेला माणूस आला ना, की भुकेला माणूस येऊन जर तुला म्हणला ना, कर्ण महाराज मला जेवायला द्या काहीतरी, तर तू म्हणायचाच माझ्याकडे नाही, मी तुला दुसरं काही देऊ शकतो पण अन्नदान देऊ शकत नाही. पण तू एक काम करायचास, तू तुझ्या बोटाने धर्माचं घर दाखवायचास. तुला अन्नदान पाहिजे ना, जा धर्माच्या घरी, तिथे तुला तृप्त होशील, तू तिकडे जा. मग बोटाने तू दाखवायचास, म्हणून त्या बोटाने तू सत्कर्म केलेस. एक काम करत जा, जेव्हा जेव्हा तुला भूक लागेल तेव्हा तेव्हा ते बोट तू तोंडामध्ये घालत जा, तृप्त झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल कळतंय ना अन्नदानाचं महत्व? आपल्याला कुठं कळणार आहे? आपण 7 दिवस दुसऱ्याच्याच पंक्ती जोडितो. कुणाच्या पंक्तीला काय होतं, कुणाच्या पंक्तीला काय होतं. तू कधी जीव घालतोच ना, हे बघ ना. बरेच माणसं जे पंक्ती घालीत नाहीत का दादा, ते माणसं दुसऱ्याच्या पंक्तीला नाव ठेवायला लय परिणाम असते. काय डाळ केली? अरे कधी तू ओष्ट्या हाताने कावळा हाणत नाही ना. तू कधी खाऊ घाल लोकाला, तेव्हा नावं ठेव. आणि खाऊ घालणारा कधीच नावं ठेवत नाही महाराज. म्हणून अन्नदान किती महत्वाचं हे तुम्हाला मी सांगितलं. मग त्या जीवाला जी गती भेटत असते ते तुमच्या पाप पुण्यावरती असते महाराज. तुम्ही जर चांगलं पुण्य जर करत असाल तर तुमच्या पितराला ऊर्ध्व गती मिळत असते, आणि तुम्ही जर पाप करत असाल तर तुमच्या पितराला अधोगती मिळाल्याशिवाय राहत नाही. हे जे करायचं, हे भजन कीर्तन कशा करता? आमच्या पूर्वजांना मुक्ती मिळावी याच्याकरता तर करायचंय महाराज. आणि त्यांनी केलेलं पापही तुम्हाला ते फेडता येतं महाराज. तुम्हाला त्या जाचातून मुक्तही करता येतं. त्यांना मुक्त तुम्ही करू शकता. म्हणून तर पंडूराजाकडनं घडलेल्या काही चुकीच्या गोष्टी पांडवांनी यज्ञ करून त्यांना त्या नरकाच्या द्वारातून बाहेर काढलं महाराज. आपण जे केलं ते त्यांना जाऊन मिळत असतं. म्हणून विशेषतः पुण्यकर्म करत असताना, या गोष्टी करत असताना आपल्या पितराच्या निमित्ताने चांगल्या गोष्टी करत जा. आपण वाईट वागलो तर पितराला अधोगती, आणि आपण चांगलं वागलो तर पितराला ऊर्ध्वगती. विठ्ठल विठ्ठल
तुम्ही म्हणसाल महाराज आमचे वडील निघून गेले, निघून गेल्यानंतर विषय संपला, आम्ही वाईट वागलो म्हणून त्यांना कशी वाईट गती मिळते? आपण चांगलंच वागलं पाहिजे, आपण चांगलं नाही वागलो की त्यांना वाईट गती मिळते. ऐका, लक्ष देऊन दृष्टांत ऐका, तुम्हाला समजेल. ए पोरींनो, ए गप्पा ना. विठ्ठल 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 विठ्ठल, ऐका लक्ष देऊन. आपण जर पाप कर्म केलं तर आपल्या पितरांना अधोगती मिळते. कशी मिळते ऐका. एक हंस आणि हंसिनी, एका हंसाचं लग्न झालं. हंसिनी त्याची नवरी घरी आली. घरी आल्यानंतर हंसिनी म्हणू लागली, का हो आपलं लग्न आत्ताच झालंय, चला ना आपण कुठेतरी फिरायला जाऊ. आपल्या पत्नीला खुश करावं म्हणून अतिशय मार्मिक दृष्टांत, लक्ष देऊन ऐका. हंस म्हणू लागला कुठे जायचं फिरायला? हंसिनी म्हणू लागली आपल्या बाजूला जे अरण्य आहे ना, जंगल आहे, त्या जंगलामध्ये आपण फेरफटका मारूया, फिरायला जाऊ द्या. गप्पा मारत मारत हंस आणि हंसिनी त्या मोठ्या जंगलामध्ये पोहोचले. पोहोचल्यानंतर ते इकडे तिकडे फिरत होते, पण गप्पामध्ये एवढा वेळ गेला, कधी 4 वाजले 5 वाजले त्यांना कळालंच नाही. आणि भले 4-5 किलोमीटर आपल्या घरापासून तिकडे गेलेले होते. मग काय झालं माहितीये? तिथे पोहोचल्यानंतर ढग दाटून आले, पाऊस येतोय असं वाटलं. आणि पाऊस येतोय असं वाटल्यानंतर जेव्हा गडगडाट आला, तेव्हा गडगड आकाश वाजल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की अरे बाबा 5 वाजलेत, आपल्याला घरी जायला 2 तास लागतात, आता घरी जाणं शक्य नाही, आपण पावसात भिजल्याशिवाय राहणार नाही. हंसिनी म्हणू लागली आता काय करायचं? हंस म्हणला काळजी करू नको, इथंच एखाद्याचं घर आपण शोधूया, कुणी आसरा देतंय का बघूया आपल्याला, आणि कुणी आसरा देत असेल तर रात्रभर इथेच थांबूया आणि सकाळी निघून जाऊया आपल्या घरी. महाराज काय केलं माहितीये? त्या हंसाने इकडे तिकडे शोध घ्यायला सुरुवात केली. तर एक जणाचं घर त्याला दिसलं. कोणाचं घर होतं हे होतं कावळ्याचं घर होतं. कावळे दादाचं घर सापडलं आणि हा हंस त्या कावळे दादाच्या घराच्या दारामध्ये गेला. आतमध्ये कावळे दादा होता. कावळे दादाला नमस्कार केला. कावळे दादा राम राम. मला राम राम. कुणीकडे हंस दादा? अहो इकडे फिरायला आलतो, नवीनच लग्न झालंय, बायकोला घेऊन फिरायला आलतो, पण आता पाऊस येतोय असं वाटतंय, माझ्या घरी जाणं शक्य नाहीये. आजचे दिवस तुमच्या घरामध्ये आम्हाला दोघाला आसरा देता का, राहू देता का? कावळे दादा म्हणला काही हरकत नाही, राहू शकता, मी एकटाच आहे, राहा इथे तुम्ही. हंस आणि हंसिनी रात्रभर तिथे मुक्कामाला थांबली. सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर कावळे दादा हंसाजवळ हंस कावळे दादा जवळ गेला आणि कावळे दादाचे उपकार म्हणू लागला. कावळे दादा खूप उपकार झाले बरं तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही, खूप उपकार केले, येतो बरं मी. कावळे दादा म्हणला काही हरकत नाही. हंस पुढे निघाला, हंसिनी मागणं निघाली. हंस दाराच्या बाहेर आला आणि हंसिनी जेव्हा दारातून बाहेर पाऊल टाकणार तेवढ्यात कावळा आडवा झाला. कोणाला? झोपले नाही ना तुम्ही? हंसिनीला आडवा झाला. हंसिनीला आडवा झाला कावळा. आणि कावळे दादा हंसिनीला बोलला, ए हंसिनी कुठं चाललीस? ती म्हणली माझे पतिराज बाहेर गेले, त्यांच्याबरोबर मला जायचंय. तो म्हणला आता त्याची नाही तू, आता माझी आहेस. हंसिनी म्हणू लागली वेडा बेडा नाही झाला, अरे मुक्कामा करता थांबलो होतो आम्ही, मी तुझी कधीच होऊ शकत नाही. बरं तुझ्या शरीराकडे बघ, माझ्या शरीराकडे बघ, मी गोरी आहे, तू कुठलीच मॅचिंग आपली होत नाहीये, मग मी तुझी होऊ शकत नाही, मी बाहेर जाणार. पण कावळाच तो. कावळा ऐकत होय कावळे ऐकत आहेत तुमच्याकडले? लय अवघड कावळे. कावळा म्हणला अजिबात चालणार नाही, तू माझीच आहेत. हंसाने मागे फिरून पाहिलं काय चाललंय, त्या हंसाने असणारे विचारलं काय नेमकं चाललंय. हंसिनी म्हणू लागली हे मला बाहेर येऊ देत नाही, तो म्हणतो माझी आहेस तू, काय करायचं? हंसाने विनवणी केली. कावळे दादा मुक्कामाला राहू दिलं, खूप उपकार केले, पण असं नका ना करू, ती माझी आहे, सोडून द्या. आत्ताच लग्न झालंय आमचं, आम्ही फिरायला आलतो, जाऊ द्या आम्हाला. पण शेवटी तो ऐकेना गेला, नाईलाज झाला, ऐकतच नव्हता. आणि शेवटी ऐकत नाही म्हणून हे कुठे गेले दोघंही, आपलं हे भांडण तंटा सुटल्या जावा, खरी हंसिनी कुणाची आहे हा न्याय मिळावा म्हणून हे दोघंही कुठे गेले. न्याय कुठे मिळाला जातो? तुमच्याकडे न्याय कुठे दिला जातो? कोर्टामध्ये, न्यायालयामध्ये गेले. दोघांनी असणारं आपली आपली केस फाईन केली, तिथे असणारं वकील वगैरे लावले. आता वकील लावले, काही जरी झालं, कोणताही वकील लावला, किती पैसे दिले तरी निकाल कोणाच्या बाजूने लागेल? तुमचं काय म्हणणं आहे?
कुणाच्या बाजूने लागेल? हंसिनी कुणाची आहे? हंसाचीच ना, कोणीही निकाल देईल. पण जेव्हा बहस झाली कोर्टामध्ये, कावळ्याच्या वकिलाने खूप प्रयत्न केले, पण नाईलाज झाला आणि आता निकालाची तारीख ठरली. सर्व पुरावे जेव्हा समोर ठेवल्या गेले तेव्हा कावळ्याला वाटलं की आपलं काही खरं नाही, हंसाचीच हंसिनी म्हणून निकाल दिला जातोय, आपल्याला हंसिनी भेटत नाही. आता तारीख दिली की अमुक तारखेला निकाल दिला जाणार आहे. निकाल राखीव ठेवण्यात आला. उद्या निकाल आहे म्हणून आदल्या दिवशी कावळ्यांनी चॅप्टरपणा केला. कावळे चॅप्टरच असतात. त्यांनी काय केलं? बॅग घेतली. बॅग, त्या बॅगमध्ये नोटाचे बंडल टाकले आणि ती बॅग घेऊन नीट कुणाच्या घरी गेलं? ते वकिलाच्या घरी जाऊन काय फायदा आहे आता? न्यायाधीशाच्या घरी गेलं. न्यायाधीशाच्या, कारण आता बहस सगळे संपलेल्या होत्या, फक्त निकाल होता. न्यायाधीशाच्या घरी गेलं, बेल वाजवली, न्यायाधीशाने दार उघडलं. पाहत तर कावळ्याला म्हणलं, ए उद्या भेटू, इथं यायचं नाही. ते मला आतमध्ये इथं येऊ द्या, जरा बोलू द्या, जरा 2 मिनिटं मला. बरं म्हणले, काय हरकत नाही. आल्यानंतर बसल्याबरोबर त्यांनी हातातली बॅग घेतली, न्यायाधीशासमोर ठेवली, उघडली. त्याच्यामध्ये लाखो रुपये होते. न्यायाधीश साहेब, एवढे लाखो रुपये घ्या, पण उद्याचा निकाल माझ्या बाजूने लागला पाहिजे. न्यायाधीश महाराज म्हणू लागले, हे पैसे घेणारा मी न्यायाधीश नाहीये. निकाल हंसाचीच हंसिनी आहे, तिकडेच लागणार, निकाल इकडे लागणार नाही. कावळे दादा लई चॅप्टर. कावळे दादा हार मानतो होय. कावळे दादा म्हणला, तुम्हाला पैसे नको ना, मी दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. तुम्हाला जी कधीही मिळणार नाही ती गोष्ट मी तुम्हाला मिळवून देतो. ते म्हणले, काय? म्हणले, मला सांगा, गेलेले माणसं कुणाला दिसतात फक्त? ओय कुणाला दिसतात फक्त? कावळ्याला. त्याला आशीर्वाद आहे, बरोबर आहे की नाही? कावळ्याला दिसतात. तो म्हणू लागला, न्यायाधीश साहेब, तुमचे आई वडील किती दिवस झाले गेलेले? ते म्हणले, 4-5 वर्ष झालं आई वडील गेलेले. बरोबर, आता कुठे आहेत ते तुम्हाला माहिती आहेत का? ते म्हणले, गेलेले माणसं कुठे आहेत हे आम्हाला कळतं असतं. तुला कळतं तेवढं? बरोबर, मला कळतं म्हणून तर विचारतो मी, तुम्हाला आई वडील तुमचे पाहिजेत का? ते म्हणले, वा पाहिजेत ना, आई वडिलाचं दर्शन गेल्यानंतर जर होत असेल तर हो पाहिजेत आम्हाला. मी ते दाखवू शकतो तुमचे आई वडील कुठे आहेत तर. नक्की दाखवणार? हो नक्की दाखवणार, काळजीच करू नका. पण आधी निकाल माझ्या बाजूने द्यावा लागेल, तेव्हा दाखवील. आधीच नाही. न्यायाधीश आई वडिलाच्या प्रेमापोटी तयार झाला आणि दुसऱ्या दिवशी निकाल देण्यात आला. सगळ्याला वाटत होतं निकाल कोणाच्या बाजूने आहे? हंसाच्या बाजूने. पण तिथे निकाल वेगळाच देण्यात आला की हंसिनी ही हंसाची नाही, हंसिनी ही कावळ्याची. देऊन टाकला निकाल. कावळा हंसिनीला घेऊन घरी गेला. न्यायाधीश महाराज आपल्या घरी गेले. आता निकाल त्याच्या बाजून लावल्यावर कावळा परत भेटत असतोय? कशाचं काय महाराज, 8 दिवस झालं तरी कावळ्याचा पत्ताच नाही. कावळा इकडे न्यायाधीश महाराजाकडे यायलाच तयार नाही. शेवटी न्यायाधीश महाराजांनी गाडी काढली आणि कावळ्याच्या घरी गेले. ए कावळ्या, काय न्यायाधीश महाराज, वा वा या. अरे तू माझी जी फीस ठरली होती ती फीस दिली नाहीस ना? हो ठरली. काय फीस ठरली होती? तुमचे आई वडील कुठे आहेत हे दाखवायचं. तुम्हाला काय हरकत नाही, चला. कावळ्याला गाडीमध्ये बसवलं, गाडी निघाली. महाराज गावाच्या बाजूला मोठं, गावाचं जेवढं घाण पाणी आहे तेवढं एका नाल्यामध्ये काढून दिलेलं होतं. त्या नाल्याच्या बाजूला गाडी घ्यायला लावली कावळे न्यायाधीश महाराजाला. तिकडे गाडी आली आणि गाडी तिथे आल्यानंतर न्यायाधीश महाराजाला कावळ्याने उतरायचं सांगितलं. उतरले न्यायाधीश महाराज आणि त्या एवढ्या मोठ्या नाल्यामध्ये खाली बघायला लावलं तिथं न्यायाधीश महाराजाला. तर खाली एका काडीवरती 2 मोठाले किडे होते. मोठाले किडे त्या काडीवरती. ते किडे पाहिले आणि न्यायाधीश महाराजाला सांगितलं, न्यायाधीश महाराज, हे जे मोठाले किडे दिसतात ना काडीवरती ह्या नालेमध्ये, हे तुमचे आई वडील आहेत. न्यायाधीश महाराज तर हँग झाल्यासारखेच झाले. न्यायाधीश महाराज म्हणले, कावळ्या येडेपणा करत नाही ना? अरे माझे आई वडील हे सांप्रदायिक होते, त्यांच्या गळ्यात माळ होती, आयुष्यभर परमार्थ केलेला होता त्यांनी. ते असे नरकामध्ये जातील असं कदापि शक्य नाही. हे चुकीचं दाखवतोय तू. दुसऱ्याचेच आई वडील मला दाखवतो काय? तो म्हणला, नाही तुम्ही म्हणतात ते बरोबरच आहे. लक्ष देऊ नाही का? मला महत्वाचं सांगायचंय. तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे. तुमचे आई वडील परमार्थिकच होते आणि ते वैकुंठामध्येच होते. पण घोटाळा कधी झाला सांगू तुम्हाला? ज्या दिवशी तुम्ही निकाल दिला, ज्या दिवशी तुम्ही निकाल माझ्या बाजूने दिला, त्या दिवशी घोटाळा झाला आणि वैकुंठातले तुमचे आई वडील कुठं आले?
नरकामध्ये किडे झाले कशामुळं? लोभावरी ठेवणी हेत असत्य करी न्यायनीत त्याच्या पूर्वाचा पतन नरकी किडे होती जाण ठेवणी हेत असत्य करी न्यायनीत त्याच्या पूर्वाचा पतन नरकी किडे वा दादा, अगदी योग्य प्रमाण. मी उगीच तुम्हाला कावळ्याच्या आणि मांजरीच्या गोष्टी सांगायला इथं आलो नाही. त्याला प्रमाण आहे संत महात्म्याचे. जगद्गुरु तुकोबारायचं प्रमाण आहे हे. जगद्गुरु तुकोबारायचं गाथा उघडून पहा. मानतात की लोभावरी ठेवून हेत, म्हणजे मनामध्ये लोभ ठेवून. न्यायाधीशाने लोभ ठेवला होता कशाचा? आई वडिलाचं दर्शन घ्यावं मिळेल म्हणून. आणि असत्य करी न्याय नीत. न्याय खरा केला का खोटा केला न्यायाधीशाने? म्हणजे चुकीचं वागला ना. त्याच्यामुळं काय झालं? त्याच्या पूर्वजा पतन. पतन म्हणजे वैकुंठ लोकात होते पण त्यांचं पतन झालं. नरकी किडे होती, नरकातले किडे झाल्या जातात. म्हणून आपण वागत असताना चांगलं वागलं तर पितराला सद्गती मिळते, आणि तुम्ही जर वाईटला वागलात तर पितराला अधोगती मिळते. आणि पितराला जर अधोगती मिळाली ना तर ते पित्र शाप देत असतात. वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. कटाच्या ते करीती पितर, कटाच्या ते करीती पितर, कटाच्या ते करीती पितर, कटाच्या ते करीती पितर. वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. हा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. उलट आपलं कर्तव्य आहे, आपल्या आई वडिलाकडनं काही चुकीचं घडलं असेल तर त्यांच्या निमित्ताने कुठलं तरी कार्य केलं पाहिजे, जेणेकरून त्यांना ऊर्ध्व गती मिळेल. महाराज, मी तुम्हाला सांगितलं नाही, चांगलं कर्म केलं तर त्यांना ऊर्ध्व गती, वाईट कर्म केलं तर त्यांना अधोगती. म्हणून चांगलं कर्म केलं पाहिजे. महाराज ठीक आहे ना, त्यांनी केलेलं. मला सांगा, आपल्या वडिलांनी जर एखाद्या बँकेचं कर्ज घेतलं असेल तर ते निघून गेल्यानंतर आपल्याला फेडावं लागतं की तसंच ठेवायला जमतं? ओय, कसं आहे तुमच्याकडं? म्हणजे फेडायची स्कीम नसली तर म्हणजे मला बी घ्यायला. जसं वडिलांनी घेतलेलं ऋण ते गेल्यानंतरही तुम्हाला फेडावं लागतं ना, तसं त्यांनी केलेल्या काही गोष्टी त्याचं प्रायश्चित तुम्हाला भोगावं लागतं. महाराज, म्हणून त्यांनी केलेल्या चुकीच्या गोष्टी जर काही असतील तर आपण इथं त्याचं प्रायश्चित केलं पाहिजे. महाराज, म्हणून तर म्हणतात ना, काय म्हणतात माणसं? तुम्हाला दोष लागलाय कोणता? घरात काही घोटाळा होऊ लागला, सारखी भांडणं तन्न होऊ लागली, कुठल्याही कामात यश मिळेना गेले की आपण काय ब्राह्मणाकडे गेलो की ब्राह्मण काय सांगतात? तुम्हाला पितृदोष आहे. बरं, पितृदोष करायचा म्हणजे काय? नारायण नागबली करायचं. नारायण नागबली कोणी कोणी केला इथे? कोणी गेलंय का त्र्यंबकेश्वरला? नाही का? गेलात ना तुम्ही? मंदिरातला केला. बरं बरं बरं, कुठे का असा ना. चला, त्र्यंबकला तुम्ही जर नारायण नागबलीचा दोष काढायला गेलात तर दोष निघतोच की नाही याची गॅरंटी देता येत नाही दादा. का? त्याचं कारण आहे, मी तुम्हाला सांगतो. तिथे जवळजवळ 10 गावचे माणसं आलेले असतात एका ब्राह्मणाकडे. प्रत्येकाचं गोत्र वेगळं असतं, गोत्र प्रत्येकाचं एक नसतं. मग प्रत्येकाचं गोत्र जर वेगळं असेल, प्रत्येकाचे पित्र वेगळे असतील तर एकदाच दिलेली आहुती त्यांना सगळ्याला भेटत असेल का? असं होईल का कधी? सगळ्यांनी कर्ज काढलेले आणि सगळ्यांनी कर्ज काढलेलं फक्त एकाच बँकेत भरलं की सगळ्याचं फिटल, असं कधी होईल का? नाही ना, होऊ शकत. म्हणून कधी कधी तिकडून आल्यानंतरही काही माणसाच्या असणाऱ्या घरच्या तंतनी मिटलेले नाहीत. एवढ्या कुटाण्यात पडूच नका तुम्ही. तुम्हाला मी सोप्या काही गोष्टी सांगतो. आता मला सांगा बरं, ठीक आहे, तुमच्या आईवडिलाकडनं काय पापकर्म झालंय ते जर तुम्हाला माहीत असलं तर तुम्ही प्रायश्चित करसाल. तुमच्या आईवडिलाकडनं गोहत्या घडली, गोहत्याला प्रायश्चित आहे, ते कराल तुम्ही. पण तुमच्या आईवडिलाकडनं काय चुकीचं घडलं हे तुम्हाला माहीतच नाही तर काय करणार तुम्ही?
अहो इथं आम्ही काय केलं ते आमच्या ध्यानात नाही. वडिलाचं काय ध्यानात राहणार आहे महाराज? मग वडिलाचं काय कर्म केलंय चुकीचं हे जर आम्हाला कळत नसेल तर आम्ही काय केलं पाहिजे जेणेकरून आमचे पूर्वज आमचे कुळ शुद्ध झालं पाहिजे? त्याला काय उपाय आहे का? हो, निश्चितच आहे. तुम्ही संत महात्म्याकडे जा. संत महात्म्याकडे या सगळ्या गोष्टीचे उत्तर आहेत महाराज. ज्ञानोबारायकडे एक व्यक्ती गेला, महाराज आम्हाला माहित नाहीये की आमच्या आई वडिलाकडनं काय पाप घडलंय, त्याच्याकरता काय प्रायश्चित करावं. ज्ञानोबाराय म्हणतात तुला वाटत असेल ना तुझं कुळ शुद्ध व्हावं, निश्चित तुझं कुळ कितीही पापी असू दे ते परंपरागत कुळ तुझं शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. परंपरा त्याचे कुळ शुद्ध, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, परंपरा त्याचे. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. देव म्हणे परंपरा त्याचे कुळ शुद्ध, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. ज्ञानोबारायांनी सहज वाक्यात सांगून टाकलं काय? तुला वाटतं ना तुझं कुळ शुद्ध व्हावं, फक्त एकच काम करायचं. ज्ञानदेव म्हणे नाम जपा माझे हरीचे. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे. तुम्ही नामस्मरण केलं की परंपरा त्याचे कुळ शुद्ध. कुळ शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज ठीक आहे कुळ शुद्ध होईल, पण एक की दोन की किती कुळ शुद्ध होतील? कोणी म्हणता ना 21 कुळापर्यंत, तिथपर्यंत शुद्ध होतात. किती कुळ शुद्ध होतील? तुका म्हणे कोटी कुळेची पुनीत, 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 तुका म्हणे कोटी पुनीत. भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे, दयाच्या चिंतने निर्जन संकट, दयाच्या चिंतने निर्जन संकट. भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे, दयाच्या चिंतने निर्जन संकट, दयाच्या चिंतने निर्जन संकट. किती कुळ उद्धारतील? तुकोबाराय म्हणतात एक नाही दोन नाही. जो अभंग सेवेकरता निवडलाय ना त्याच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात एक नाही दोन नाही रे, तुका म्हणे कोटी कुळी ती पुनीत. फक्त काय करावं लागेल? भावे गाता गीत. नामस्मरण कोण करत नाही महाराज? प्रत्येक जण नामस्मरण करतो. राम नाम तो सब कुछ लेवे ठक ठाकुरावर चोर, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे ओ नाम कुचावर. नामस्मरण आपण करत नाही का? करतो ना, पण कधी? सप्ता तू सप्ता मध्ये आधी नामस्मरण होतं का आपलं? आपलं नामस्मरण म्हणजे असं असतं प्रत्येक जण नामस्मरण करतो महाराज, कोण करत नाही? प्रत्येक जण करतो. पण आपलं नामस्मरण करणं म्हणजे भावनेने नामस्मरण करणं नाही. चोरी करायला निघाल्यानंतर देवाला नमस्कार करत असतो, देवा आजची चोरी तेवढी यशस्वी होऊ दे. म्हणजे काय त्याचं नामस्मरण चांगलंय का? तुम्ही आम्ही नामस्मरण करत नाही का? बघा रात्रीची वेळ असावी, 12 वाजलेले असावे आणि 12 वाजता आपण स्टँडवर उतरावं आणि काडीवडगावकडे यायचंय. आपल्याला रिक्षा भेटायला तयार नाही, काहीच नाही, आणि आपण निघावं इकडे काडीवडगावकडे यायला. वाटामध्ये कुणीच भेटायला तयार नाही आणि काडीवडगावमध्ये गप्पा ऐकलेल्या असावं की येताना जो रस्ता आहे ना त्या रस्त्यावर झाड नाही का, त्या झाडावरनं गोपाळ महाराज बसलेला आहे, त्या झाडावर भूत आहे असं ऐकलेलं असावं. कशाचं काय महाराज? त्या झाडाजवळ यायला का नास्तिक माणूस असू द्या, कीर्तनाला भजनाला नावं ठेवणारा असू द्या,
पण त्या टायमाला अमावस्याच्या रात्रीला 12 वाजता तिथून येत असताना ते नामस्मरण करतं. कुणाचं? हनुमंतरायचं. भूत पिशाच निकट नाही यावी महावीरजी पण नाम सुना. होय, हनुमंतराय असं म्हणतं नाही महाराज. ते फक्त एकाच देवाचं नाव घेतं. कोणत्या? रामाचं. बरं असं म्हणतं का श्रीराम राम जय जय राम असं म्हणतं का? श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम असं म्हणतं एवढं स्वरात. त्याचं नामस्मरण असं असतंय भारी. ऐका फक्त ते रामाला पण कळत नाही नेमकं हे माझंच नाव घेतंय का. बरं हे कुठपर्यंत? घराची लाईट दिसत नाही तोपर्यंत. घराची लाईट दिसली कॅसेट पलटी. मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. पिस्तुल्या तू ही बायको तुला मतदान नाही करायची, आमदार झाल्यासारखं वाटतंय. मला हे सांगायचं की नामस्मरण करतो माणूस, पण भावनेने करतो का? हे भावनेने का? नाही महाराज, भीतीपोटी केलेलं नामस्मरण आहे. पण तुम्ही जर भावनेने नामस्मरण केलं तर तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. ते नामस्मरण आम्ही करायला तयार आहे महाराज. पण आम्ही जरा काही वेळाने करू. आम्हाला जरा आणखी संसार करायचा आहे. महाराज म्हणतात अरे बाबा संसार हा आसार आहे, म्हणून सार काय आसार काय याचा विचार कर, उठाउठी कर आणि सारा सार विचार करा उठाउठी. सारा 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 विचार करा उठाउठी. नाम धरा काठी विठोबाचे. नाम धरा काठी विठोबाचे. नाम धरा काठी विठोबाचे. नाम धरा काठी विठोबा. नाम धरा काठी विठोबाचे. दयाच्या चिंतने निसेल संकट. दयाच्या चिंतने निसेल संकट. दयाच्या चिंतने निसेल संकट. दयाच्या चिंतने निसेल दयाच्या चिंतने निसेल संकट. दयाच्या चिंतने निसेल संकट. दयाच्या चिंतने निसेल संकट. दयाच्या चिंतने निसेल संकट. विठोबार घुमाई विठोबार घुमाई. विठोबार घुमाई विठोबार घुमाई. विठोबार घुमाई विठोबार घुमाई. विठोबार घुमाई विठोबार घुमाई. विठोबार पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात सार काय आसार काय याचा विचार करा, तोही उठाउठी करा. का उठाउठी करायचा महाराज? कारण ज्या देहाने याचा विचार करायचा त्या देहाचा भरोसा नाही, म्हणून उठाउठी लवकर करा. आणि सार असणारं भगवंताचं नाम तुम्ही कंठामध्ये धरा. त्याचा फायदा तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू. आणि तुम्ही जर या कुळामध्ये जन्माला आलात तर जन्मून या कुळी वाचे स्मरे राम धरी हाची नेम हरनिशी. रामाचं नामस्मरण करा अथवा विठोबाचं करा, पण नामस्मरण जर तुम्ही केलं तर पूर्वजाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून सगळ्या रोगावरती एकच उपाय. कोणता? रामबाण उपाय म्हणजे नामस्मरण. कोणाला विचारायची गरज नाही, कोणत्या ब्राह्मणाकडे जायची गरज नाही. आम्हाला हा दोष आहे तो दोष आहे असं काही डोकं लावू नका. नामस्मरण करा, सगळे दोष तुमचे निघून गेल्याशिवाय राहणार नाहीत. फक्त नामस्मरण मात्र नामस्मरणच असलं पाहिजे. नाहीतर चित्त एकीकडे चित्त नाही ना आम्ही तरी ते व्यर्थ. बरोबर आहे की नाही? किती नामस्मरण केलं. बरेचसे माणसं म्हणतात महाराज आम्ही वर्षभर झालं नामस्मरण करतो पण काहीच फायदा मिळाला नाही.
चित्त जागेवर ठेवून नामस्मरण करत नसतील. बरोबर आहे की नाही? म्हणून नामस्मरण करा, निश्चितच आपल्या पूर्वजाला मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही. आज हा जो कार्यक्रम आहे हा पितृऋणातून मुक्त व्हावं याच्याकरता हा कार्यक्रम आहे, वर्षश्राद्धाचा. आई वडिलाचं ऋण किती असतं हे मी 5 मिनिटात तुम्हाला सांगावं आणि तुम्ही ऐकावं. एवढं कमी आई वडिलाचं ऋण नसतं महाराज. आईचं किती ऋण असतं. आई 9 महिने 9 दिवस बाळाला गर्भामध्ये सांभाळते. एवढंच नाही, जेव्हा बाळांतपणाचा योग असतो, वेळ असते, त्यावेळेला त्याला नावच आहे बाळांतपण. व्यवस्थित झालं मूल तर बाळ, नाहीतर आईचा अंत असतो. एवढ्याही कळा ती सोसत असते महाराज त्यावेळेला. आणि तेवढ्या कळा सोसून जेव्हा लेकराचं तोंड बघते ना, तेव्हा सगळा त्रास विसरून जाते. तिला आई म्हणत असतात. लहानपणी तुम्ही रात्रभर तिला जागवता. काही लेकरं असले एवढे बिलिंदर असतात, दिवसभर झोपत येत. बरोबर आहे ना माता माऊल्यानो? होय म्हणते ते बी तसंच होतं काय? एवढे अवघड लेकरं महाराज दिवसभर झोपत येत आणि रात्रभर रडत येत. बरोबर आहे? बरं दिवसभर ते झोपत, आईला झोपता येतं का? नाही महाराज. अरे तुझ्या करता फक्त एक तास भर फक्त झोप घेते ना, ती आई असते रे बाबा. आणि मोठं झाल्यानंतर एखादं लेकरू जर विचारत असेल आईला, आई तू माझ्यासाठी काय केलं, तर त्याच्यासारखं दुर्भाग्य दुसरं नाही महाराज. म्हणून आईला तुम्हाला काही देता येत असेल द्या, नका देऊ, पण आईला फक्त तुम्ही प्रेमाचे 2 शब्द बोललात ना तरी तिच्या ऋणातून उत्तीर्ण होता महाराज. म्हणून आईचं प्रेम हे भरपूर महत्त्वाचं आहे. आज वडिलाच्या करता कार्यक्रम आहे, तर वडिलाचंच महत्त्व तुम्हाला सांगतो. वडिलाचं किती महत्त्व आहे सांगू तुम्हाला. बहुतेक जणांकडनं आईचंच व्याख्यान केल्या गेलं, आईवरतीच कविता रचल्या गेल्या, पण वडिलावरती मात्र वडिलाला दुर्लक्षित ठेवण्यात आलं. का? वडील रागावणारे दिसतात ना म्हणून, वडील कठीण हृदयाचे दिसतात ना म्हणून, वडील नेहमी राग करतात म्हणून का? नाही महाराज. वडील जरी वरवर राग करत असले तरी अंतःकरणात वडिलाच्या खूप प्रेम असतं महाराज. वडिलाचं किती प्रेम असतं ना सांगू तुम्हाला. ऐका, आई लेकराला कडेवर घेत असते. ऐका लक्ष देऊ. आई लेकराला कडेवरती घेत असते. तर लेकराला कडेवरती का घेते आई? जे मला जग दिसतंय ते माझ्या लेकराला बघायला मिळावं याच्याकरता आई लेकराला कडेवरती घेत असते. पण बाप लेकराला कडेवरती नाही, लेकराला खांद्यावरती घेत असतो. मी जे पाहतोय ते नाही, तर जे मला पाहायला मिळालं नाही ते माझ्या लेकराला पाहायला मिळालं पाहिजे. ही धारणा ज्याच्याकडे असते ना त्याला बाप म्हणत असतात महाराज. त्याला बाप म्हणत असतात. बाप म्हणजे सामान्य नाही हो. बाप प्रेम दिसत नाही बापाचं, पण बापासारखं प्रेम कोणीच करत नाही महाराज. आज जे हे बाबा होते, बाबा काय बाबूराव ना, बाबूराव बरोबर ना मी बोलतोय ते. मुली आहेत काय ना? आहे ना? किती मुली आहेत? 2 मुली. ऐका मुलींनो, जोपर्यंत बाप असतो, जोपर्यंत आई असते, मी म्हणणार नाही तुमचे भाऊ तुमच्यावरती प्रेम करत नाहीत, असं नाही, पण बापाचं प्रेम काही आगळं वेगळं असतं. आणि सगळ्यात जास्त मुलीवरती प्रेम असतं ते बापाचं असतं. काही चुकीचं बोलतो काय? हां, बापाचं एवढं प्रेम असतं महाराज. मलाही मुलगी आहे आणि मुलीचंही बापावरती आईपेक्षा जास्त प्रेम असतं. आईवरती प्रेम करत नाही मुलगी एवढं, मी करत नाही असं नाही म्हणत, पण आईपेक्षा बापावरती जास्त प्रेम असतं मुलीचं महाराज. बघा तुम्ही, एखाद्या वेळेस वडील जर उशिरा आले तर कदाचित त्याची पत्नी झोपलेली असेल, पण त्याची मुलगी मात्र जागी असते. आणि रात्रीच्या वेळेला तो कितीही कष्ट करून आलेला असला, तसंच झोपायचं म्हणला तरी मुलगी जवळ जात असते आणि म्हणत असते, बाबा जेवायचं नाही का हो? तेव्हा बाप म्हणत असतो, नाही ग तायडे, मी जेवून आलो. नाही बाबा, तुमचा चेहरा सांगतो तुम्ही जेवून नाही झाला. चला ना, मी पण राहिले तुमच्याकडचा, चला ना आपण जेवूया. खायचं नसतं, पण मुलगी म्हणते ना जेवावं लागेल बाबा, तर मुलीच्या शब्दाकरता तो जेवल्याशिवाय राहत नाही. पण एक बघा ना किती बापाचं प्रेम असतं. बाप मुलीचं लग्न जेव्हा जमतं ना, मुलीचं लग्न, कधी रडलेला बाप दिसणार नाही तुम्हाला. मुलीचं लग्न जमल्यानंतर गरीब बाप असू द्या, पण तो कधी म्हणत नाही की माझी मुलगी गरीबाच्या घरी द्यायची म्हणून. तो म्हणत असतो माझी मुलगी चांगल्याच्या घरी द्यायची, माझी मुलगी सुखात राहिली पाहिजे. तिकडल्या नवरदेवाकडल्यानी जर सांगितलं ना एवढा हुंडा द्यावा लागेल तुम्हाला, त्याची ऐपत नसली ना,
तरी तो म्हणत असतो काही हरकत नाही बरं. लोक म्हणत असतात अहो तुम्ही नाही देऊ शकत. तो म्हणतो मी दुसऱ्याकडे राबेल, 4 वर्ष एखाद्याकडे चाकरी करेल, पण माझी मुलगी सुखात राहिली पाहिजे याच्याकरता जो प्रयत्न करत असतो ना तो बाप असतो महाराज. अरे कोणाच्या पाया पडतो मुलीच्या लग्न करता? बँडवाल्याच्या पाया पडावं. बँडवाले दादा तुमचा बँड खूप चांगला आहे हा, मला माहिती आहे तुमची 50,000 सुपारी आहे, पण मी गरीब आहे हो, 25,000 घ्या आणि तेवढं माझ्या ताईडीचं लग्न लावून वाजवून द्या ना. पाया पडतो मंडपवाल्याच्या, पाया पडतो आचार्याच्या, पाया पडतो भावकीच्या. ज्याचं तोंड बघितलं नाही आयुष्यामध्ये त्याच्याकडे जातो आणि दादाला म्हणतो दादा माझ्या ताईडीचं लग्न आहे तेवढं हजर राहा. प्रेम करावं ते बापानेच करावं महाराज. ज्या दिवशी बाप निघत असतो ना, जसा पाठीचा कणा गेल्यानंतर माणसाचं शरीर हातबल होतं ना, तसं घरातला बाप गेल्यानंतर घर हातबल होत असतं. मजबूत कणा असतो महाराज. जसा पाठीचा कणा चांगला असला की शरीर मजबूत असतं ना, तसा बाप असल्यानंतर घर मजबूत असतं. म्हणून बाप जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याच्यावरती प्रेम करा. प्रेम केलंच पाहिजे. बापाचं प्रेम दिसतं का? अरे आपल्यावरती कितीही संकट असू द्या, कितीही संकट येऊ द्या, आपल्यावरचं आलेलं संकट तो स्वतःवरती घेतो महाराज. आपण सगळे दुःख भोगतो, पण आपलं लेकरू सुखामध्ये राहिलं पाहिजे ही याचना करतो ना, तो बाप असतो महाराज. बाप असतो बाप, त्याला बाप म्हणतात. लाखात एक माझा बाप होता, पाठी माझ्या त्याचा हात होता. लाखात एक माझा बाप होता, पाठी माझ्या त्याचा हात होता. लई होत्याची माया माझ्यावरती, लई होत्याची माया माझ्यावरती. हो लई होत्याची माया माझ्यावरती. हो लई होत्याची माया माझ्यावरती. हो लय होत्याची माया माझ्यावरती. हो लय होत्याची माया माझ्यावरती. हो लय होत्याची माया माझ्यावरती. किती बापाचं प्रेम असतं सांगू तुम्हाला. एखाद्या लेकराला एखाद्या गोष्टीमध्ये अपयश येऊ द्या, तो खचून जाऊ द्या, घरी येऊ द्या, घरी आल्यानंतर डोक्याला हात लावून बसू द्या. बापाने पाहिलं ना, बाप जवळ येत असतो. बाळू काय झालं रे बाळा? काही नाही बाबा, मी अमुक व्यवसाय करतो ना त्याच्यामध्ये तोटा झाला हो बाबा, मला असं वाटतं की आता जीव देवा असं वाटतंय. पण तेव्हा बाप म्हणत असतो बाळा जोपर्यंत मी तुझ्या पाठीमागे आहे ना तोपर्यंत जीव द्यायची गरज नाही. तुला काही करेल मी, पण तुझं संकट मी बाजूला सारल्याशिवाय राहणार नाही. माझ्यावरती किती संकट आले तरी चालेल, पण तुला मी संकटात पडू देणार नाही. अशी धारणा ज्याची असते ना त्याला बाप म्हणतात. जन्मभरी दुःख त्यांनी दिलं नाही आम्हाला, जन्मभरी दुःख त्यांनी दिलं नाही आम्हाला. सार दुःख सहन केलं आपुल्या जीवाला. सांगा कुठं शोधू, सांगा कुठं शोधू, सांगा कुठं शोधू, सांगा कुठं शोधू अशी मूर्ती. लई होत्याची माया माझ्यावरती. हो लई होत्याची माया माझ्यावरती. हो लई होत्याची माया माझ्यावरती. हो लय होत्याची माया माझ्यावरती. हो लय होत्याची माया माझ्यावरती. हो लय होत्याची माया माझ्यावरती. पण बाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत नाही कळत माणसाला महाराज. कळतो बाप जिवंत आहे तोपर्यंत. बाप जर बोलायला लागला ना घरामध्ये आणि मित्र बोलत असले, त्यांच्या बोलण्याला अडथळा होत असला ना, तर काही मुलं मी असे पाहिली की थेरड्या अरे गपरे असं म्हणणारी काही मुलं पाहिली. अरे तू थेरड्या म्हणल्यानंतर त्याच्या अंतःकरणाला किती इजा पोहोचत असतील याचा कधी विचार केला का तू? मी तर सांगेल तो गेल्यानंतर रडण्यापेक्षा तो जिवंत आहे तोपर्यंत त्याला माया लावा. तुम्ही जर त्याला माया लावली तर निश्चित तुमचा उद्धार कोणीच रोखू शकत नाही. देव तुमच्या घरी चाकरी करू शकतो तुम्ही आई वडिलाची सेवा केली तर. अरे पंढरीचा पांडुरंग उभा आहे तो कशामुळे उभा आहे? तुमच्या आमच्यामुळं. अरे पुंडलिकाने त्याची सेवा केली नव्हती,
पुंडलिकाने आई वडिलाची सेवा केली होती, पण आई वडिलाच्या सेवेला एवढा प्रसन्न झाला तो की तो कुठे उभा राहिला? विटेवरती उभा राहिला महाराज. एवढं सामर्थ्य जर कशामध्ये असेल तर आई वडिलाच्या सेवेमध्ये. म्हणून आई वडिलाची सेवा निश्चित तुम्ही करा. वडिलाला आईला निश्चित चांगलं बोलत जा, एवढी मी असणारी तुम्हाला प्रार्थना करेन. या रेंगणे सराला परत धन्यवाद देईल की आपल्या वडिलाच्या निमित्ताने तुम्ही हा सुंदर कार्यक्रम ठेवला. कीर्तन का ठेवायचं त्याचं एवढंच कारण आहे की इथे नामस्मरण घडलं जातं आणि या नामस्मरणाचा फायदा पितराला होत असतो, म्हणून कीर्तन ठेवायचं असतं. बाकी काही हेतू नाही आहे याचा महाराज. आणि ज्या काही आपल्याकडनं चुकीच्या क्रिया घडलेल्या असतात ना, त्या सगळ्या कीर्तनामध्ये भरून निघतात. सगळ्या चुकीच्या गोष्टी बाजूला सारल्या जातात. एवढं कीर्तनाचं महत्त्व आहे. म्हणून तुम्हाला सगळ्याला या रिंगणे परिवाराला धन्यवाद देतो की आपण या बाबाच्या निमित्ताने आपण हा कार्यक्रम केला. म्हणून झालेली सेवा त्याच बाबांच्या चरणी अर्पण करतो. सेवेला पूर्णविराम देतो. जे काही बरोबर आलं असेल ते माझ्या गुरुजींचं आहे. माझे गुरुजी गुरुवारी शंकर महाराज पांचा गुरुजी आळंदीकर, त्यांच्या मुखातनं जे श्रवण केलं तेच तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. आणि जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचेच दोष समजा, माझी मला परत द्या. मी तुम्हाला 1.5 तास नाही 2 तासही मी हसवलं असतं, पण कार्यक्रम ज्या निमित्ताने असतो त्या निमित्तानेच बोललं पाहिजे. ज्या गोष्टी आपल्या माणसाला कळाल्या नाही, आणखी ज्या कोणी सांगितल्या नाही त्या सांगितल्या गेल्या पाहिजे. हिंदू धर्माचं किती महत्त्व आहे, कारण आपलीच लोकं आपल्या धर्मावरती टीका करायला लागली, बरोबर आहे की नाही? ह्या टीका आपण केल्या नाही पाहिजे. जसं मुस्लिम धर्मीय काही जरी झालं तरी त्यांचा धर्म सोडत नाहीत, तसं आपणही हिंदू धर्मीय आहोत, तर आपणही आपला धर्म नाही सोडला पाहिजे. हा कदाचित काही अनुष्ठित प्रथा असतील, चुकीच्या असतील, त्या सोडून द्या, मान्य आहे मला, त्याबद्दल मी काहीही म्हणणार नाही. पण चांगल्या ज्या प्रथा आहेत त्या आपण केल्याच पाहिजे. ह्या गोष्टी मान्यच केल्या पाहिजे. काही लोक आम्हाला प्रश्न विचारतात, महाराज हे इथलं केलेलं सगळं त्यांना जाऊन कुठं मिळत असतं वय? काय म्हणतात? इथं कार्य करायचं ते त्यांना जाऊन मिळतं. जर त्यांना जाऊन मिळतंय तर दाखवा कसं मिळतंय. तर काय उत्तर द्यावं? मला एक जण असंच म्हणलं. त्याला म्हणलं बरं जरा सुशिक्षित होतं. त्याला म्हणलं बरं तुला काय म्हणणं आहे? दिसलं पाहिजे तरच खरं मानतो ना तू? तो म्हणला हां, जे दिसतं तेच सत्य मानतो आम्ही. दिसलं पाहिजे ते तरच त्यांना मिळतंय असं म्हणतो. मी त्याला म्हणलं का रे बाबा तुमचा मुलगा कुठे शिकायला आहे? तो म्हणला माझा मुलगा ना महाराज अमेरिकेला शिकायला. म्हणलं बरं, त्याला जर पैशाची गरज पडली तर तुम्हाला पैसे घेऊन जावं लागत असेल त्याच्याकडे. महाराज याच्यामुळेच आम्ही म्हणतो महाराज लोक लय अडाणी. काय म्हणलं त्यांनी? बोलून बी साधून बी घेतलं लगे. मी म्हणलं बरं असू द्या आम्ही अडाणी, पण तुम्ही पैसे देण्याकरता तिथे जाता का? तो म्हणला काय महाराज अहो पैसे देण्याकरता कुठं डिजिटल जमाना आला आता, काय करावं लागतं? काही नाही म्हणला. बरं बँकेत तरी जाता का? तो म्हणला बँकेत बी जायची गरज नाही, घरी बसल्या बसल्या माझ्या मोबाईलद्वारे मी पैसे पाठवतो, ते त्याला भेटतात. मी म्हणलं माझे देखत पाठवता का? तर म्हणलं हो आता तो पाठवणार म्हणजे काय 10 आणि 5 रुपये पाठवणार आहे का? 10,000 त्यांनी माझ्या देखत पाठवले फोनवर. मी म्हणलं गेले का? हो म्हणलं पोहोचले. त्याला म्हणलं मी मानतच नाही हे गेले म्हणून. त्याला काय म्हणलं मी मान्यच करत नाही गेले म्हणून. तो म्हणला कसं काय म्हणताय महाराज? कसं काय मी म्हणलं मला कुठं दिसलेत ते? पैसे गेलेत दिसायला पाहिजे ना. मोबाईल मधून 100-100च्या नोटा निघायला पाहिजे होत्या. त्या माजलगावच्या बस स्टँडवर जायला पाहिजे होत्या. तिथून बसमध्ये बसायला पाहिजे होत्या. संभाजीनगरला जायला पाहिजे होत्या. संभाजीनगर म्हणून विमान त्याच्यामध्ये बसल्या पाहिजे होत्या आणि तिथून अमेरिकेला गेल्या पाहिजे होत्या. दिसत नाही ते सत्य नाही का? बरं ते कोणाला कळतं? फक्त इथून देणाराला, पाठवणाराला, आणि ज्याला मिळाले त्याला फक्त कळतं. इतराला कळतं का? नाही महाराज. तसंच आहे. इथं पुण्य जे केलेलं असतं त्यांच्या निमित्ताने ते त्यांना एक कळतं आणि तुम्हाला एक कळतं. तुम्हाला कसं कळतं? तुमचं चांगलं झालं असं जर वाटलं तुम्हाला की आपलं चांगलं चाललंय, ते आपण केलेलं कर्म हे त्यांना मिळालं असं म्हणून समजायचं. कारण पितर आशीर्वाद बी देतात. मला ते प्रमाण आठवतात. कल्याण इच्छिती तया कुळा. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा. पितराला भेटलं की ते आशीर्वाद देत राहतात की माझ्या कुळाचं चांगलं व्हावं. आणि 3 गोष्टीचा शाप कधीच घ्यायचा नाही महाराज. पितराचा, कुलदैवताचा आणि अष्टवसूचा. या 3 गोष्टीला मान्यच केलं पाहिजे. कुलदैवतेला वर्षातून एकदा गेलंच पाहिजे. कुलदैवतेला जे माणसं वर्षातून एकदा जात नाहीत का त्यांच्या मागं सहसा काही ना काही दुःख असतं महाराज. म्हणून कुलदैवतेला या वर्षातून एकदा गेलंच पाहिजे, विसरलं नाही पाहिजे. पितृकार्य केलंच पाहिजे. ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. म्हणून या लक्ष देऊन तुम्ही करा. तेव्हा झालेली सेवा परत एकदा त्यांच्या चरणी अर्पण करतो. या सर्व महाराज मंडळीला